काही मैत्रिणींना शिकत होतात. मी सिद्धी गणेश पाषाणकर इयत्ता नववीत शिकत असून इंद्रायणी नदीचे पवित्र इंद्रायणी नदीचे उगमस्थान लोणावळा भारती बाजारात निघून आलेले स्वच्छ भारत अभियान या विषयावर बोलायचे. आपले राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांनी आपल्याला उपदेश केला होता, तो आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपण स्वच्छतेला आपल्या जीवनातला अविभाज्य भाग बनवला आहे. तरी सुद्धा आपले मायबाप भारत सरकारने स्वच्छतेचं चांगल्या देशाचं आणि स्वच्छतेच्या स्वप्नामुळे स्वच्छ भारत अभियान राबवलं आहे. आता माझा उपस्थित सर्वांना प्रश्न आहे, आपण स्वच्छ राहण्यासाठी आपल्या मायबाप भारत सरकारने आपल्याला सांगायचं, म्हणजे आपण स्वच्छ राहण्यासाठी आपल्या मायबापाने आपल्याला सांगायचं की आपण स्वच्छ राहू. कारण जर आपण स्वच्छ राहिलो तरच गाव शहर स्वच्छ राहतो, पर्यायाने देश स्वच्छ राहील. देश स्वच्छ राहिल्यानंतर आपण निरोगी राहू आणि आपण निरोगी राहिलो तरच देशाची प्रगती होऊ शकते, कारण आपण ते अधिक कुशली काम करू शकतो. स्वच्छ भारत अभियानाद्वारा आपल्या मायबाप भारत सरकारने गावोगावी शहरी जाऊन स्वच्छतेबद्दल जनजागृती केली. त्यासाठी पुरस्कार देण्यात आले. त्यानंतर गाव शहराचा कायापालट बदलून गेला आणि गाव शहर स्वच्छ झाले. पण खरंच काही स्वच्छता कायमस्वरूपी टिकली नाही. काही दिवसातच गाव शहरी होत तशी अस्वच्छ दिसू लागली. आपल्यासारख्या लोकांना अजूनही कळत नाही ही स्वच्छता आपण आपल्यासाठी करतो. सगळ्यात गमतीची गोष्ट म्हणजे जर एखाद्या जागी दिला असेल की कचरा कुंडीवर टाकावा, तर आपण आपला आत्मसन्मान कमी होतोय की काय, म्हणजे आपण तो कचरा टाकता कचऱ्याच्या डब्याच्या अगदी बाजूला ठेवून टाकतो. जर अशी आपली मानसिकता असेल तर आपण काय दिवशी स्वच्छता करणार. तरी या सर्वांना मी विनंती करू सांगते की स्वच्छतेबद्दल भाषण करून या त्याला संदेश देऊन देश स्वच्छ होणार नाही. त्यासाठी आपल्याला आपली मनात स्वच्छ करावी लागतील, तेव्हाच आपलं घर आणि परिसर स्वच्छ होणार आहे. त्यानंतरच आपण पुन्हा एकदा गर्वाने बोलू शकतो, सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा.